सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. सर्वात जास्त अभिमानाची गोष्ट आहे की आपण विजय इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स मध्ये ते शिकत आहोत. असं मुखेड तालुक्यामध्ये कोणतंच ट्युशन नसेल जिथे कलागुणांना वाव देण्यासाठी कार्यक्रम आयोजित करत असतील कदाचित, पण एवढं चांगलं भाषण प्रतियोगिता किंवा दुसरे उपक्रम कोणत्याच ट्युशन मध्ये घेतले जात नाही. हे आपलं नशीब आहे की आपण विजय इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स मध्ये शिकत आहोत. आज माझा शेवटचा दिवस आहे ह्या इन्स्टिट्यूट मधला. उद्यापासून बोर्डाचे पेपर, त्याच्यानंतर कदाचित येणं होईल इथे. पण आज इथे उभा राहून भाषण करायला मिळाले त्याचा खूप अभिमान वाटतो. आणि सर्व विजय इन्स्टिट्यूटच्या सर्व टीमला धन्यवाद की आम्हाला इतकं चांगलं शिक्षण दिल्याबद्दल, एवढ्या चांगल्या आमच्या कलागुणांना वाव दिल्याबद्दल सर्वांचे सर्वप्रथम आभार मानतो. यशोवान कीर्तिवान वरदः, यशोवान कीर्तिवान सामर्थ्यवान वरदः, पुण्यवान नीतिवान जनता जानन शिवाजीराज. जिच्या कुशीतून हे स्वराज्याचं स्वप्न साकार झालं त्या माँसाहेब जिजाऊ, आणि ज्या वारसदारानं हे स्वप्न सत्यात उतरवलं ते राजशिव छत्रपती, आणि ज्या वारसदाराने हे स्वप्न टिकवून ठेवलं ते राजे शंभू छत्रपती. आणि त्यानंतरच्या काळामध्ये महाराष्ट्रभरामध्ये किंवा भारतभरामध्ये सामाजिक कार्य करणारे, भारतात पहिली मुलींची शाळा सुरू करणारे क्रांतिबा ज्योतिबा फुले, भारतात आरक्षणाची मुहूर्तमेव रोवणारे राजर्षी शाहू महाराज, आणि त्याच आरक्षणाला घटनात्मक आयाम देणारे बहुजनांचे कैवारी व भारतीय राजघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व मा जिजाऊ, मा रमाई, मा सावित्री या सर्वांच्या चरणी मी प्रथमास अभिवादन करतो. आणि मी आज छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल थोडक्यात काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतो, कारण आपल्या बालवक्त्यांनी खूप काही सांगून गेलेलं आहे. माझ्यासाठी काही शेष ठेवलेच नाहीत बोलण्यायोग्य, म्हणून मी तुम्हाला सध्याची परिस्थिती सांगण्याचा प्रयत्न करतो. आज आपण महाराष्ट्र राज्यामध्ये वावरत आहोत, जे राज्य संतांनी, शूरवीरांनी, क्रांतिकारकांनी, समाजसुधारकांची भूमी आहे. आणि त्याच राज्यामध्ये जेव्हा 6 वर्षाच्या मुलीपासून ते 60 वर्षाच्या म्हातारीपर्यंत बलात्कार होता, तेव्हा वाटतं की शिवरायांनी जे कार्य केलं ते निरर्थक राहिलं का. शिवरायांच्या माझा मित्र वेदांत नारायण पाटील तो त्याच्या प्रत्येक भाषणामध्ये एक नमूद करतो की शिवरायांच्या राजव्यवस्थेमध्ये 1% आरक्षण नव्हतं स्त्रियांसाठी 1% आरक्षण नव्हता, पण 100% संरक्षण होतं. आज 50% आरक्षण असून देखील आपल्या स्त्रियांना 1% संरक्षण. कुठे 3 वर्षाच्या मुलीपासून बलात्कार व्हावे. आज आपण मंदिरामध्ये दुर्गा देवीला साडी नेसवतो आणि अर्ध्या रात्रीला कोणती स्त्री जर रस्त्यावर चालली असते तर तिच्याकडे वाकड्या नजरेने पाहतो. विचार करा, हे आपली किती गांभीर्याची गोष्ट आहे. ज्या राष्ट्रामध्ये पहिली मुलींची शाळा सुरू करण्यात आली, जेथील स्त्रिया घरामध्ये चूल आणि मूल न बघता एका हातामध्ये शस्त्र आणि दुसऱ्या हातामध्ये शास्त्र घेऊन पुरुषांच्या भाती या महान राष्ट्राचं नेतृत्व केलं. त्या राष्ट्रामध्ये जन्माला येऊन आपल्याला हे पाहायला भेटते की 3 वर्षाचा लेकराचा बलात्कार होते. हे किती दयनीय अवस्था आहे. आपल्याला शिवचारित्र्य शिकायला हवं. आपल्याला शिवरायांना जयंतीच्याच दिवशी आठवायला नको, प्रत्येक दिवस आपल्याला शिवरायांचे गुण आपल्या अंगी बाळगायला हवे. शिवरायांसारखे बोली असायला पाहिजे, शिवरायांसारखे वागणूक असायला पाहिजे, परस्त्री माते समान असायला हवे. आणि तुम्हाला असं वाटत असेल की आजचं राजकारण कसं होऊन गेलेलं आहे. मी कोणाच नेत्याचं कशाचंच नाव घेत नाही, पण यामध्ये आपलीही चूक आहे. जेव्हा कोणता राजकारणी आपल्याला मतांसाठी जेव्हा पैसे देत असतो किंवा काहीतरी रिश्वत देत असतो, तेव्हा जेव्हा आपण हातात घेतो ते गोष्टी, तेव्हाच आपण आपल्या राष्ट्रासोबत, आपल्या घरच्यांसोबत, आपल्या लेकी बाळीसोबत वैर करत असतो. जो व्यक्ती पैसे देऊन लागलेला आहे, पैसे देऊन जर त्या सत्तेत आलेला आहे, तो माणूस ह्या राष्ट्राचा कसा नेतृत्व करेल. तुम्ही सुजाण नागरिक आहात, तुम्ही शिकणारे मुलं आहात. तुम्हाला समजायला हवं की आपल्याला काय बरोबर आहे, काय चुकीचं आहे. आपल्याला ह्यामधला फरक समजायला हवा. आणि तुम्हाला हे सांगायला खूप अभिमान वाटेल की त्या टाइमचे मावळे शिवरायांसाठी, स्वराज्यासाठी मरायला कसं काय टेकत असतील. तुम्हाला कधी असा प्रश्न पडलाय का? मुघलांचं राज्य कोणतरी एक ठराविक माणसाचं होतं, कुठलं तरी राज्य कोणतरी एका माणसाचं होतं. पण महाराष्ट्रातलं राज्य हे महाराष्ट्र एखाद्या व्यक्तीचं नव्हतं. महाराष्ट्रातलं राज्य हे रयतेचं राज्य होतं. आणि जिथं राज्य रयतेचं असतं तिथली माणसं मारायला आणि मरायला मागत. म्हणून हे स्वराज्य इथं उभारलं. ह्या स्वराज्याच्या ठिणगीमुळं जे जिजाऊंची शिकवण होती शिवरायांना, त्याच्यामुळेच इथं स्वराज्य बनलं. आणि त्या स्वराज्य आपल्या संविधानामध्ये पण नमूद आहे.
की स्वराज्याची जे चालीरीती होती त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पण म्हणतात की भारतातल्या लोकांच्या अंगामध्ये देव येतं, दानव येते, काय बोललं ते येते, पण ज्या दिवशी महाराष्ट्रातल्या लोकांच्या अंगामध्ये छत्रपती शिवाजी महाराज येईल, ज्या दिवशी महाराष्ट्रातल्या लोकांच्या अंगामध्ये छत्रपती शिवाजी महाराज येतील, त्या दिवशी महाराष्ट्र किंवा भारतच जगातील सर्वश्रेष्ठ राज्य होईल. आता तुम्हाला सांगायचं झालं तर भारत हा विश्वगुरूकडे जाण्याचा प्रयत्न करतोय, पण बिहार, उत्तर प्रदेशमध्ये पुलाच्या पुलं एका दिवसामध्ये चोरी होऊन चाललेत, रस्ते गायब होऊन चाललेत. असं का होत असेल? आपल्या शिक्षणामध्ये, आपल्या इतिहासामध्ये आपल्याला शिकवण असायला पाहिजे की आमच्या राजा महाराजांनी जे बनवलं, त्यांनी जे बनवलं ते आजपर्यंत टिकून आहे, तर आपण आज बनवलंय ते उद्यापर्यंत टिकून का नाही, हे प्रश्न आपल्या मनी पडायला हवे. जे छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले बांधले ते आजपर्यंत आहेत, आणि जे आपण काल परवा ब्रिज किंवा पुलं बनवत आहोत ते उद्यापर्यंत पण टिकत नाही. आजच त्यांचे हदळे बसायला लागलेले. आपल्याला प्रश्न विचारायला हवेत. आपल्याला स्वातंत्र्य आहे, बोलण्याचा अधिकार आहे, आपल्याला सर्वच आहे, फक्त विचारायला शिका. जसं तुम्ही गुरुजींना प्रश्न विचारता तसं शासनाला प्रश्न विचारायला शिका. हा तुमचं हे वय नाही, पण पुढे चालून तुम्हाला ही जबाबदारी सांभाळावं लागणारी आहे. जेव्हाही कोणत्याही किल्ल्यावर तुम्ही भेट द्यायला जाणार, तिथे कोणता मुलगा त्याच्यावर कोळसाने किंवा खडूने गिरवत असेल, तेव्हा तुम्ही विचार करायला हवं, त्या मुलाला रोखलं पाहिजे की हे राजांचे किल्ले होईल, हे कोणातरी महान माणसांचे किल्ले होईल, कोणी ते आपली ही धरोहर होईल, ही सांस्कृतिक धरोहर आहे, आपल्याला तिला जपायचं आहे आणि तुला हे करायला थांबवायला हवं. जेव्हा आपण शिवरायांचे किल्ले बघतो त्याच्यावर काहीतरी गिरकवलेलं असतं, कोणाचे तरी नावं रेखाटलेले असतात, तेव्हा आपल्याला असं वाटायला हवं, ज्या माणसानं इतके युद्ध केले, इतके पराक्रम केले, त्यांनी कधी स्वतःच नाव दिलं नाही किल्ल्याला कोणत्या, आणि आपण त्या किल्ल्यावर जाऊन काहीच आपला संबंध नसतानाही आपण तिथे जाऊन रेखाटतोय. हे किती लाजिरवाणी गोष्ट आहे आपल्यासाठी किंवा आपल्या भारतीयांसाठी. जगभरातून लोक भारतात येतात पाहायला हे किल्ले, आणि आपण भारतीय लोक तिथे जाऊन तिथे उद्ध्वस्त करायला बघतो. आज मी इथून तुम्हाला सर्वांना सांगतो की आपल्या इतिहासाला, आपल्या इतिहासाची जाण ठेवा. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास फक्त वाचून चालणार नाही, ते अंगी बाळगा. आपल्या बोलण्यातून शिवराज दिसायला पाहिजेत, आपल्या वागण्यातून शिवराज दिसायला पाहिजेत. जेव्हाही कोणती स्त्री रस्त्याने चालली असते तर आपल्या माय बहिणीचा विचार करायला हवा की तिथं आपली पण आई असू शकते, आपली ही बहीण असू शकते, तीही कोणाची तरी बहीण आहे, तीही कोणाची तरी आई असेल, आणि तिच्याकडे जेव्हाही तुम्ही कोणा परस्त्रीला पाहत असाल तर माते समान पाहायला. आणि जास्त नाही बोलणार, कारण की तुम्ही सगळे सुजान बालक आहात, तुम्हाला सर्व समजत, म्हणून शेवटीला एक कवी राजभूषणने शिवरायांच्या स्तुती करताना एक लिहिलेली कविता सादर करतो. इंद्रजमी जंबपर बाडवस्तु अंबपर रावण सदंबपर रघुकुल राज पौन बारी बापर शंकुनती रापर जो सहस्त्र बापर राम जिज राज है दावाद्रिमी दंड पर जीता मृग झुंड पर भूषण वितुंड पर जैसे मुर्ग राज है तेज तम अंश पर कन्न जिमी कंस पर तौमलीच वंश पर शेर शिवराज है. आणि तुम्हाला सर्वांना ही एक शायरी माहित असेल. आले किती गेले किती उडून गेले, आले किती गेले किती उडून गेले, संपला नाही आणि संपणार नाही शिवरायांचा. धन्यवाद. जय शिवराय.